आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला. फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील, व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा. तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जत. पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड, जत. डफळापूर तालुक्यात जत, जिल्हा सांगली येथे उद्या स्वामी समर्थ मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा. डफळापूर तालुक्यात जत, जिल्हा सांगली येथील स्वामी समर्थ मंदिरात शुक्रवारी दिनांक 5 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा व कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर, महेंद्रप्पा लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे. मंदिराची उभारणी परशुराम चव्हाण आणि भाविकांनी सहकार्याने केली आहे. येडूर येथील पुरस्कारप्राप्त श्रीशैल महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी मार्गदर्शन करतील. सोहळ्यास चंद्र मुळेश्वर देवरू महाराज व नवग्रह हिरेमेठ बदामी यांचे सानिध्य लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार उद्या 4 सकाळी 11 वाजता विग्रहाला जला दिवस, शुक्रवारी सकाळी 9 वाजता धान्य दिवस, रात्री 8 वाजता पूजा आणि शनिवारी 6 पहाटे 5 ते 12 पर्यंत होम हवन, मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण, दुपारी 12 ते 5 पर्यंत महाप्रसाद आहे. सकाळी 7 ते 9 पर्यंत डॉक्टर अमित महाराज डोके बीड यांचे कीर्तन होईल. गणपती, गंगा, उमा माहेश्वर, अष्टाधिक कालक, नवग्रह आणि इतर देवदूतांची पूजा अर्चा होणार आहे. Press the bell icon on the video and never miss another update.